वडणगे फाटा येथे दहशत माजवणाऱ्या तरुणांवर करवीर पोलिसांची कारवाई। काल कोल्हापूरचं यूपी बिहार झालंय की काय अशी शंका यावी असे चित्र पाहावयास मिळाले। कोल्हापूर रत्नागिरी महामार्गावर असलेल्या चिखली फाटा येथील ओमकार हॉटेलजवळ काही युवकांनी चाकू आणि कोयत्यासारखे हत्यारे हातात घेऊन सोशल मीडियावर व्हिडिओ तयार केला होता। हा व्हिडिओ काही वेळातच व्हायरल झाला। घटनेची माहिती मिळताच करवीर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किशोर शिंदे यांनी पोलिसांचे तात्काळ पथक तयार करून या युवकांचा शोध घेतला आणि सर्वांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर प्रतिबंधक कारवाई करण्यात आली। कारवाई झालेल्या आरोपींची नावे पुढीलप्रमाणे: हर्षवर्धन शरद सुतार वय 23 राहणार रजपूतवाडी, अभिषेक विनय पिसाळ वय 23 राहणार राजारामपुरी, उत्कर्ष सचिन जाधव वय 25 राहणार कदमवाडी, प्रथमेश भीमराव कांबळे वय 21 राहणार उतरे तालुका पन्हाळा, अनुराग जयसिंग निमल वय 23 राहणार उजळेवाडी यांच्यावर कारवाई करण्यात आलेली आहे। या कारवाईत पोलीस निरीक्षक किशोर शिंदे यांच्यासह पोलीस हेड कॉन्स्टेबल सुभाष सरवडेकर, सुजय दावणे, रणजित पाटील, राहुल देसाई, संजय काशीद, पोलीस कॉन्स्टेबल अमोल चव्हाण, विजय पाटील, प्रकाश कांबळे यांनी सहभाग घेतला। कायदा व सुव्यवस्थेचा बालेकिल्ला कोल्हापूर जिल्हा असे चित्र पोलिसांनी निर्माण करण्याची गरज आहे। व्हायरल झाला होता। इंडियाचा आवाज न्यूजसाठी 4-5 प्रदीप जाधव। या परिसरात दंगामस्ती करत होते, दहशत माजत होते। एकाच्या हातामध्ये कोयता होता आणि एकाच्या हातामध्ये चाकू होता। तो जसा व्हिडिओ आम्हाला प्राप्त झाला त्यावेळी आमचे डीबी पथक मधील सर्व अंमलदार सगळ्या टीम तयार करून ते कोण युवक होते त्याची माहिती घेऊन त्यांना ताब्यात घेऊन आज त्यांना त्यांच्यावरती गुन्हा दाखल करून कारवाई केलेली आहे आणि त्यांना या ठिकाणी काय जरी दंगामस्ती केली, दहशत माजवली, त्या अनुषंगानं माहिती घेऊन गुन्हा दाखल करत आहोत आणि कारवाई करून त्यांच्यावरती प्रतिबंधात्मक कारवाई करत आहोत। असे प्रकार तरुणांच्याकडून जर घडले तर त्याच्यावरती पोलीस प्रशासन त्वरित कारवाई करेल, ॲक्शन घेईल। जर कोणत्याही ठिकाणी असे जर प्रकार चालत असतील, असे घडत असतील तर त्याची माहिती करवीर पोलिसांना जर त्वरित मिळाली तर ॲक्शन घेणं सोपं होईल। तर तरुणांना पण या तरुणांच्यामध्ये काही तरुण हे सिव्हिल इंजिनियर आहेत, काही ITI झालेले आहेत। सुशिक्षित असणारे तरुणसुद्धा जर अशा चुकीच्या मार्गानं जर संगतीमुळे मित्रांच्यामुळे जर करत असतील तर पालकांनी सुद्धा सजग होणं गरजेचं आहे। पालकांनी विशेष लक्ष देणं गरजेचं आहे। धन्यवाद।